आता आम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी राहिलेलो नाही असं महिलांचं मत आहे। तुम्ही हा तपास आधी का नाही केला? तेव्हा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी होत्या तुमच्या, म्हणजे तेव्हा तुम्हाला सर्व चालत होत्या। लाडक्या बहिणीची गरज तुम्हाला तेव्हाच होती का? लाडकी बहीण योजनेत अपात्र केलं जात असल्यानं महिलांचा संताप। सरकारने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरसकट महिलांना पात्र केलं, त्यात सेवानिवृत्त वेतन घेतलेल्या महिलांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ देण्यात आला। आता महिलांना अर्जाच्या छाननीच्या नावाखाली अपात्र करतायत। ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याकडून पैसे परत घेऊ आणि पैसे परत नाही दिले त्यांच्यावर कारवाई करू असं सांगतायत। निवडणुकीपूर्वी त्यांना सर्व लाडक्या बहिणी वाटत होत्या आणि आता काय आम्ही लाडक्या नाहीत का? जर महिलांना अपात्र केलं आणि त्यांच्याकडून सक्तीने वसुली केली तर त्यांना पात्र करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे। लाडक्या बहीण योजनेचे पोर्टल सुद्धा बंद करण्यात आलंय, यामुळे आता महिला संतप्त होत आहेत। विधानसभा निवडणुकीआधी जे काही सरकारने आपल्याला महिलांना आश्वासन दिलं होतं त्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व महिलांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरले होते आणि सर्व महिलांना त्यांनी पात्र केलं। पण आता अशी परिस्थिती दिसून येत आहे की आज 22,000च्या वर महिलांना अपात्र केलेलं आहे। तर आज ज्या महिलांना अपात्र केलेलं आहे, मला त्यांना म्हणजे अधिकाऱ्यांना आणि सरकारला पण हे विचारायचं आहे की तुम्ही त्यावेळेला ह्या फॉर्मची जर तपासणी योग्यरित्या केली असती तर आज ही परिस्थिती आली नसती। आज महिलांना तुम्ही अपात्र करत आहे, तर याचं कारण काय आहे? त्यावेळेला तुम्ही ते सगळे फॉर्म महिलांचे चेक का केले नाही हा प्रश्न आमचा आहे। त्यानंतर काही 14,000च्या वरती जे काही पुरुषांचं लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरल्याचं जे काही माहिती मिळालेली आहे, तर त्या पुरुषांनी जरी आपलं नाव जरी महिलांचं चुकीचं टाकलं असेल पण त्यांना आधार कार्ड लावलं गेलं आहे, बँक पासबुकची झेरॉक्स लावलेली गेली आहे, मग याची तपासणी कोणी करायची? ह्या सगळ्या तपासण्या जर त्यावेळेला केल्या असत्या तर आम्हाला मान्य असतं, परंतु तुम्ही त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तपासण्या केल्या नाही आणि आज तुम्ही महिलांना अपात्र करत आहे। आणि जर ही परिस्थिती महाराष्ट्रात आणि वर्धा जिल्ह्यात सुद्धा असेल तर आम्ही जनवादी महिला संघटनांचा आणि महिलांचा, विशेष करून महिलांचा हा मोठा अपमान आहे। हा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही। यासाठी आम्हाला वाटलं तर आम्ही या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये पिटिशन दाखल करू। आणि दुसरी गोष्ट, यांनी आता पोर्टल बंद केलेलं आहे। महिला अजूनही अशा आहे की ज्यांनी अजूनही लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला नाही आणि यांनी म्हटलं होतं की 21 वर्षानंतरच्या सर्व महिलांनी ते भरायचं। आता मागच्या वर्षी जी महिला मुलगी 20 वर्षाची आता 21 वर्षाची झाली, मग तिने ते फॉर्म कुठे भरायचा? मग त्या यांच्या लाडक्या बहिणी नाही आहेत का? म्हणून आता आमची अशी मागणी आहे की त्यांनी ते पोर्टल सुरू करावं आणि अधिकाऱ्यांवर, ज्या अधिकाऱ्यांनी हे पुरुषांचे फॉर्म भरले त्यांच्यावर कारवाई व्हावी। ज्या महिला अपात्र केल्या त्या महिलांना पुन्हा पात्र करावा, ही आमची मागणी आहे। महिलांना पात्र केलं होतं त्या महिलांना आता अपात्र करत आहे। तर आमचं असं महिलांचं मत आहे की तुम्ही आधी जे सर्व सरसकट महिलांना पात्र केलं आणि आता तपासणी करून तुम्ही त्यांना अपात्र करताय, हे चुकीचं आहे। कारण त्यामध्ये बऱ्याचशा अशा महिला आहे की ज्यांची परिस्थिती नाही आहे पैसे परत करण्याची। तुम्ही आमच्यावर असा दबाव टाकत आहे की महिलांकडून जे लाडकी बहीण योजनेचे जे लाभ मिळालेले आहे तर तपास केल्याच्या नंतर महिलांकडून ते पैसे आम्ही परत घेऊ। त्यांच्या नाही पैसे जर परत केले नाही तर त्यावर आम्ही कारवाई करू। आमचं असं मत आहे की तुम्ही हे जे करत आहे, तुम्ही जर आमच्यावर कारवाई कराल तर आम्ही सुद्धा तुमच्यावर कारवाई करू। परत यांनी काय केलंय की जे राज्य सरकार सेवानिवृत्ती वेतन ज्या महिला घेत होत्या त्यांनाही लाडक्या बहिणीचे लाभ दिलेला आहे आणि आता त्यांची पण तपासणी करत आहे। तुम्ही हा तपास आधी का नाही केला? तेव्हा तुम्हाला सर्व लाडक्या बहिणी होत्या तुमच्या, म्हणजे तेव्हा तुम्हाला सर्व चालत होत्या। म्हणजे नेमकं हे आम्हाला हे कळत नाहीये की तुम्हाला काय हवं होतं। लाडक्या बहिणी तुम्ही आम्हाला लाडक्या बहिणी बनवल्या। मला हे कोणाशी वाद घालायचा नाहीये। आम्हाला फक्त आमचा अधिकार पाहिजे, जो अधिकार तुम्ही आम्हाला दिला होता की मुख्यमंत्री लाडक्या बहिणी सर्व लाडक्या बहिणी आहेत। लाडक्या बहिणीची गरज तुम्हाला तेव्हाच होती का? आणि काल काही प्रश्न केले आम्हाला, आम्ही जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो तेव्हा आम्हाला काही प्रश्न केले होते की तुमचा रोष कोणावर आहे, म्हणजे सरकारवर आहे का? तर आमचं अधिकाऱ्यांवरच का? तर आमचं असं मत आहे की अधिकाऱ्याला हे कोणी करायला लावलं? हा त्यांचा भाग आहे, हे अधिकाऱ्याला करायला लावलं। आम्ही अधिकाऱ्यालाच विचारणार आहे की तुम्ही डोळे लावून फॉर्म भरले का? तुमच्या सायन्स शिक्क्याशिवाय तर फॉर्म सबमिट झाले नाही, तुमच्या सायन्स शिवाय तर पैसे महिलांना आले नाही। मग हे ते सांगतील, त्यांचा तो प्रश्न आहे। ते सांगतील की त्यांनी कोणाच्या दबावाखाली केलं, काय केलं। डायरेक्टली हा मुद्दा न मांडता ते डायरेक्ट आमच्यावर आरोप लावत आहे की तुम्ही आमच्यावर दबाव टाकत आहे।
आरोप नाही, दबाव टाकत आहे की महिलांकडून तपासणी झाल्यानंतर पैसे परत मागण्यात येईल. तर हे चुकीचं आहे. आम्हाला जर आमच्यावर जर कुठलाही दबाव टाकला तर आम्ही शांत बसणार नाही. जनवादी महिला संघटनेच्या महिला, आणि काल आम्ही खेड्यावर गेली तर महिला खूप नाराज आहे या बाबतीत की आता आम्ही मुख्यमंत्र्याच्या बहिणी राहिलेलो नाही, असं महिलांचं मत आहे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना की माणसांचे सुद्धा तुम्ही पुरुषांचे फॉर्म भरले आहे, तुम्हाला पुरुष आणि महिला हे सुद्धा ओळखता येत नाही का? हे माझं मत आहे. माझं का आमच्या जनवादी महिला संघटन सर्व महिलांचं हे मत आहे की पुरुष आणि महिला यामध्ये फरक नाही का? त्यांचे आधार कार्ड लावले, त्यांचे बँक अकाउंट जोडले, तेव्हा तुम्हाला महिला कोण पुरुष कोण हे दिसत नव्हतं का? आता हा सगळा घोळ झालाय, यामध्ये महिलांचं भरपूर नुकसान झालेलं आहे. तर माझं हे मत आहे की महिलांना चांगला न्याय द्यावं. लाडक्या बहिणी करून आता म्हणतातच की हे सरकार लाडक्या बहिणीचं आहे. मग लाडक्या बहिणीचं सरकार आहे तर मग लाडक्या बहिणींवरच का असा अन्याय आहे? जर आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहोत, आम्हाला पुरेपूर अधिकार आहे आमच्या हक्कासाठी भांडण्याचा, तर आम्ही कुठपर्यंतही जाऊ शकतो की आमच्या भांडणाचा तुम्ही अंदाजा लावू शकत नाही. बस आम्हाला महिलांना, सर्व महिलांना न्याय मिळावं हीच विनंती आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.